आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोले या सभेला नाहीत। प्रचारामध्ये जो उमेदवाराचा प्रोग्राम असतो त्या नियोजनानुसार जावं लागतं। एवढा मोठा लोकसभा आहे आणि प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे। या उमेदवाराला त्यांच्यामध्ये ही भूमिका असते। आमचा उमेदवार आता सडक अर्जुनीच्या तालुक्यामध्ये आहे। त्यांनी मला विचारलं पण दौरा सोडून यायचं नाही। अशा नियोजनात बाधा आल्याने त्यांच्यामुळे लोकांमध्ये नाराजगी निर्माण होते। म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की जे काही नियोजनानुसार आहे ते चालू द्या। प्रचाराच्या मध्ये उमेदवारांनी जो काही त्यांचा प्रोग्राम असतो त्या प्रोग्राम प्रमाणेच त्यांना जावं लागतं। एवढा मोठा लोकसभा आहे आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत हे उमेदवाराचं त्याच्यामध्ये भूमिका असते। आणि आमचे उमेदवार आता सडक अर्जुनीच्या तालुक्याच्या दौऱ्यात आहे। त्यांनी मला विचारलं पण मी त्यांना तुम्हाला सांगितलं की दौरा सोडून यायचं नाही। ह्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीचे दौरे सोडून यायचे नसतात, कारण की तिथून मग तो त्यांचा दौरा हे होतो, बाधा येतो आणि त्याच्यामुळे मग कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्येही नाराजी निर्माण होते। आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितले की तुमचं जे कॅम्पेन आहे तुम्ही चालू। नागपूरच्या सभेमध्ये चक्रवर्ती यांनी तुमचा मुख्यमंत्री असा उल्लेख केला। जनभावना समोर येतात म्हणून वक्तव्य केले आहे। पण मी एवढेच म्हणेन की आखरी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सरकार आणले गेले पाहिजे। राज्याची आणि देशाची परिस्थिती आता भयावह आहे। देशातील सगळ्या व्यवस्थेला भाजपाने बर्बाद केले आहे आणि म्हणून या अशा व्यवस्थेला देशात आणि राज्यामध्ये आघाडीचे सरकार येण्यासाठी आमचे प्रयत्न आहे। कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतो आणि त्या भावना त्यांच्या आहेत। ज्यावेळेस माझा नशीब असेल तर बघू। यामध्ये मूळ भाग असा आहे की यामध्ये हायकमांड निर्णय घेते। माझं काम फक्त सत्तेमध्ये बदल करणे हे आहे। बघा, जनभावना जेव्हा समोर येतात त्याच्यातलं वक्तव्य सतीश चतुर्वेदीने म्हटलेलं आहे। पण मी एवढंच म्हणेल की आखरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सरकार आणलं गेलं पाहिजे। आज देशातली आणि राज्याची जी परिस्थिती आहे ती भयावह आहे। बीजेपीने देशातल्या सगळ्या व्यवस्थेला बर्बाद केलेला आहे आणि म्हणून अशा या व्यवस्थेच्या माध्यमातून देशात आणि राज्यामध्ये आघाडीचं सरकार आणणं, या आघाडीचं सरकार आणणं हे आमचा प्रयत्न आहे। एक कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतो आहे आणि लोकभावना त्याच आहे। ज्यावेळेस नशीब माझं असेल, वेळ असेल तर होऊ शकू, पण नसेल तर त्याला किती घासलं तरी काही होऊ शकत नाही। पण मूळ भाग असा आहे की हायकमांड याच्यामध्ये निर्णय घेते, मी स्वतः घेत नाही। पण माझा प्रयत्न आहे की राज्यामध्ये कुठल्या परिस्थितीत आणि देशामध्ये जी आज सत्ता आहे ती सत्तेचं बदल करणं आणि जनजागृती करणं हे माझं काम आहे, ते मी करतोय। मी कुणाच्या बद्दल चॅलेंज करत नाही, पण येत्या 13 तारखेला साकोली या ठिकाणी भंडारा गोंदिया लोकसभा उमेदवार प्रशांत पडोले यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी येत आहेत आणि ती सभा आणि रॅली मोठी होणार आहे। मी कुणाच्या बद्दल चॅलेंज करत नाही, पण येत्या 13 तारखेला साकोली या ठिकाणी भंडारा गोंदिया लोकसभेचे काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोले यांच्या प्रचाराला राहुल गांधी येतात आहे आणि ती मोठी रैली होणार है। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।